मतदान प्रक्रियेचं हे यश ठरेल। मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली। तब्बल 90% जास्त मतदान या मतदान केंद्रावर झालेला आहे आणि कुठेतरी याच मतदानाचा, इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या मतदानाचा आदर्श इतर सर्व मतदारांनी देखील घ्यावा असं आवाहन देखील या निमित्तानं केलं जात आहे। मात्र याच मुद्द्यावर म्हणजे वेळ संपून सुद्धा मतदान सुरूच असल्याच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते नाना पटोले नेमकं काय म्हणतात आपण ते देखील पाहूया। थोडं इकडे सगळे मागून लाईट येते का रे मागून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की निवडणूक आयोगाच्या या प्रक्रिया मी पहिल्यांदाच पाहतोय, मला स्वतःला आश्चर्य झालेलं आहे। मग मुख्यमंत्री महोदय तुम्ही असं म्हणता आहे, आर्टिकल 243 प्रमाणे मुख्य निवडणूक आयोगावर आपल्याला महाभियोग आणता येतं। आम्ही तुमच्या बरोबर आहे। या पद्धतीची प्रक्रिया तुम्ही काय आम्ही पण पहिल्यांदाच पाहतोय। अगर तुम्ही समजा महाभियोग आणत नसाल याचा अर्थ निवडणूक आयोगाच्या मागे तुम्ही आहात असं म्हणायला जागा निर्माण होऊ शकतं। आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जो घोळ निर्माण झालेला आहे, उमेदवार आणि लोकांमध्ये जो मनस्ताप निर्माण करण्याचं काम निवडणूक आयोगाने केलेलं आहे, अशा निवडणूक आयोगावर महाभियोग आणून त्यांना त्याची उचलबांगणी केली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि आर्टिकल 243 प्रमाणे आपल्याला करता येईल। आपण हे महाभियोग केव्हा, आता हिवाळी अधिवेशनाची प्रक्रिया त्या तेव्हाच हे करण्यात यावं अशी अपेक्षा आहे। स्पेशल अधिवेशन बोलवावं, कारण की लोकशाहीमध्ये निवडणुका ह्या महत्वाच्या असतात आणि ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाची मनमानी, मग केंद्रीय असेल की राज्य असेल, हे निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं मनमानी करतात, लोकशाहीचा दिवसाढवळ्या गळा घोटतात आहेत आणि लोकांमध्ये आता ज्या पद्धतीची मानसिकता निर्माण झालेली की लोकशाहीचाच निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खून केला जातोय आणि म्हणून तर नाना पटोलेंनी